तर लसूण लावल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो रानामध्ये कांदे लावायला आणि हाही खूप माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, जसा की लसूण लावतानाचा फर्स्ट होता तसाच. तर मला काहीच माहिती नव्हतं कांदे कसे लावतात वगैरे, कधी पाहिलेलंही नव्हतं. तर मी भाच्यांसोबत मजा मस्ती करत रस्त्याने आम्ही पोहोचलो रानामध्ये. तिथे गेल्यावर मला समजलं की आपल्याला पहिल्यांदा कांद्याचे रोप उपटून घ्यायचे आहेत आणि तेही मला काही माहिती नव्हतं. सो मी बघून बघून ते काम केलं, रोप वगैरे काढून घेतले. त्याच्यानंतर आम्ही कांदे लावायला सुरुवात केली. आणि खरंच आता मला समजलं की शेतात काम करणं म्हणजे काही सोपं नाही आहे. खूप कष्ट आणि खूप मेहनत घ्यावी लागते खरंच शेतकरी लोकांना, आणि हे मलाही समजलं जेव्हा मी हे स्वतः कामं केलेत. आणि हो, माझे दिवाळीचे कुठलेच व्लॉग नाही आलेले, कारण आम्हाला सुतक होतं गावामध्ये. सो त्यामुळे आम्ही लक्ष्मीपूजन, भाऊबीज काहीच सेलिब्रेट करता नाही आलं आम्हाला यावर्षी. सो आमची काहीच दिवाळी झालेलीच नाही आहे यावेळेस. त्यामुळे माझा त्यातला कुठलाही व्लॉग आलेला नाही आहे यावेळेस दिवाळीचा. त्यामुळे आम्ही फक्त रानामध्येच मस्त काम केलं आणि रानामध्येच एन्जॉय केला आहे. आणि हा व्लॉग अपलोड करण्यासाठी पण मला खूप टाईम गेलेला आहे. भाऊबीजेचा व्लॉग आहे पण थोडा लेट झालेला आहे मला पोस्ट करण्यासाठी. बट इट्स ओके, मला कारण एडिट करायला टाईम नव्हता भेटला, तर मी थोडासा लेट पोस्ट करते आहे. सो कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रानात काम करून आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही खायलाही सोबत नेलं होतं, ते खाल्लं आणि आम्ही तिघी पुन्हा एकदा एन्जॉय करत घरी परतलो. सो चलो, बाय.